महाराष्ट्र शासनाने जी कर्जमाफी केली आहे ही तुम्हाला मान्य आहे का? आणि मान्य नसेल तर का? मुळातच वारंवार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा प्रसंगच काय येऊ लागलाय हे राज्यकर्त्यांचा पाप आहे. थोडासा शेतकऱ्यांना शेतीमालाला जर भाव वाढला तर लगेच बाहेरून आयात करतात. भाव पडल्याच्या नंतर निर्यात करण्याची जबाबदारी त्यांची आहे. शेतीमालावर फक्त निर्बंध का? मुळातच राज्यकर्त्यांचं हे पाप आहे. आणि कर्जमाफीच्या संदर्भामध्ये अटी शर्ती घालू नका. रेग्युलर शेतकऱ्यांना 50,000ची घोषणा करताय किंवा 2025ला थकबाकी असणाऱ्यालाच तुम्ही कर्जमाफी यादीमध्ये घेताय. हे असं चालणार नाही. प्रत्येक शेतकरी खूप इमानदारीने शेती पिकवतोय. तो फक्त शेती पिकवतोय. आम्हाला नफा होण्याच्या ऐवजी दरवर्षी आम्हाला कर्जच पिकवायची वेळ आलेली. राज्यकर्त्यांचं हे पाप आहे संपूर्ण. आणि राज्यकर्त्यांच्या घोषणात निवडणुकीच्यासाठी कोरा कोरा कोरा. आमची एक अपेक्षा आहे की संपूर्ण 7-12 कोरा, मध्यम मुदत असू द्यात, दीर्घ मुदत असू द्यात, कोणतंही कर्ज असेल ते संपूर्ण माफ करण्याची जबाबदारी राज्यकर्त्यांची आहे.